नमस्कार. कोल्हापूरच्या मातीमधून मी संतोष कानेकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो नवीन एका माहितीसह, नवीन एका व्हिडिओमधून. तर मित्रांनो, आज अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर आपण इलेक्ट्रिकलचं काम करत असताना ते किती काळजीपूर्वक करायला पाहिजे या व्हिडिओमधून तुम्हाला जाणवेल की तुमचं जे शरीर आहे ते कितपत विद्युत प्रवाह सहन करू शकतं, तोलू शकतं, किंवा त्याच्या उपरांत जाऊन जर जास्त प्रमाणात आपल्याला शॉक किंवा करंट बसला तर त्याचे शरीरावर काय आणि कशा पद्धतीने परिणाम होणार आहे याचा आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका, कारण अशा स्वरूपाची माहिती तुम्हाला तुमच्या अनुभवात बराचसा वाढ करून जाणारी आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती होणार आहे. त्यामुळं लक्षपूर्वक या संदर्भातली माहिती मी सांगतो ती तुम्ही घ्या. तर मित्रांनो, मानवी शरीरावर कशा पद्धतीनं विद्युत शॉक किंवा प्रवाह याचे परिणाम होतात त्या संदर्भात हा छोटा चार्ट आहे. आपण कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे या गोष्टी देखील यातून आपल्याला शिकायला मिळणार आहेत. तर तत्पूर्वी छोटीशी माहिती अशी आहे की तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे की बाबा 1000 मिली एम्पियर म्हणजेच थोडक्यात 1 एम्पियरचा प्रवाह. परत एकदा सांगतो, 1000 मिली एम्पियर म्हणजेच 1 एम्पियरचा प्रवाह. ही एक छोटीशी कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे आपण पूर्वी आम्ही पोहायला जात होतो त्यावेळेला पाणी किती खोल आहे म्हणजे परिमाण, तर आम्हाला जो आधी पोहणार आहे तो सांगत होता तिथं गुडघ्या एवढं पाणी आहे. म्हणजे मला तुम्हाला साध्या सोप्या भाषेत हा कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तुम्हाला समजावून सांगायचा आहे. तर आम्हाला तो सांगत होता की गुडघ्यावर पाणी आहे, जातो. मग आम्ही जायचो. मग पुढे तो सांगत होता कमरेवर आहे, त्यानंतर सांगत होता जरा खोल आहे, छाती एवढा आहे. म्हणजे आपण ठरवायचं आहे नवीन पोहणाऱ्याने की बाबा आपण कुठपर्यंत जायचं आहे. मग त्यानंतर तो सांगायचा पुढे जाऊ नका, छाती एवढा आहे. त्याच्या पुढे गेला असतं पुरुषा एवढं पाणी आहे किंवा 2 पुरुषाच्या उंची एवढं पाणी आहे. थोडक्यात काय आपली ग्रामीण भाषेतली सांगण्याची, पटवून सांगण्याची पद्धत. तर तसंच साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर 1000 मिली एम्पियर म्हणजे 1 एम्पियरचा प्रवाह म्हणजेच साधारण 100 वॅटचा बल्ब जेवढा विद्युत प्रवाह घेतो आणि तो ज्वलन पेटतो, म्हणजे 100 वॅटचा ज्या वेळेला बल्ब पेटणार आहे त्यावेळेला साधारण 1000 मिली एम्पियर किंवा 1 एम्पियरचा प्रवाह त्यातून जाणार आहे. हे थोडक्यात लक्षात घ्या. तर याचे मानवी शरीरावर काय परिणाम होणार आहेत ते आता बघूया. आता सुरुवात करूया एक स्टेप 1 पासून. म्हणजे 1 मिली एम्पियर ज्या वेळेला प्रवाह म्हणजे आपल्याला साधारण एखादी इन्सुलेशन निघालेलं असेल, प्रवाह चालू असेल आणि बारीक जर नुसतं असं बोट लागून गेलं तर साधारण संवेदना जाणवते. म्हणजे संवेदना जाणवते त्यावेळेला लक्षात घ्या की 1 मिली एम्पियर, फक्त 1 मिली एम्पियर आपल्याला प्रवाहाची जाणीव झालेली असते. म्हणून काय होतंय, संवेदना फक्त जाणवते.
यानंतरची दुसरी स्टेप आपण बघूया. 2 मिली अँपिअरला काय होतं, सौम्य धक्का बसतो, मग मला शॉक बसला अशी जाणीव होते. त्यावेळेला आपल्या शरीरात 2 मिली अँपिअरचा धक्का किंवा सौम्य धक्का बसलेला असतो. ही बाब लक्षात घ्या. आता यानंतर काय होणार, मोठा शॉक बसतो किंवा आपल्याला काही लोक म्हणतात त्याला सोडलंच नाही. याचा अर्थ काय, म्हणजे धरून ठेवलं म्हणजे काय झालं हे लक्षात घ्या. ज्या वेळेला माणसाला, त्या व्यक्तीला 20 मिली अँपिअरचा करंट किंवा शॉक बसतो, प्रवाह त्याच्या शरीरामधून जातो, त्यावेळेला त्याचे स्नायू आकुंचन पावायला सुरुवात होते. लक्षात घ्या. बघा परत एकदा सांगतो, 20 मिली अँपिअर ज्या वेळेला प्रवाह त्या व्यक्तीच्या शरीरातून व्हायला चालू होतो किंवा त्याला तो शॉक बसतो, त्यावेळेला 20 मिली अँपिअर मध्ये शरीराला स्नायू अपव्यय, 20 मिली अँपिअर पासून 30 मिली अँपिअरला काय परिणाम होणार आहे, तर 30 मिली अँपिअरला त्या व्यक्तीचा जीव गुदमरायला चालू होतो. आता पुढे थोडस सरकूया. 60, 90, 100 या 60 मिली अँपिअर, 90 मिली अँपिअर किंवा 100 मिली अँपिअरचा प्रवाह त्या शरीरामध्ये गेल्यानंतर काय परिणाम होणार हे बघूया. तर मित्रांनो, त्या व्यक्तीचे हृदयाचे ठोके जे आहेत, हृदयाचे ठोके बंद पडायला चालू होतात. म्हणजे तो व्यक्ती मेला का तर नाही, प्रथम उपचार करून त्याचे हृदयाचे ठोके परत चालू करता येतात. मग ते कशा पद्धतीने करायचं यासाठी आपण दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत. कारण कशा पद्धतीनं आपण त्याची काळजी घ्यायची आहे किंवा प्रथम उपचार कशा पद्धतीनं केले जातात यावर आपला एक व्हिडिओ नक्की होईल, तो बघा. 100 मिली अँपिअरचा हृदयाचे ठोके बंद पडतात. आता यानंतरची जी स्टेप आहे ती बाकी गंभीर स्वरूपाची आहे, लक्षात घ्या. म्हणजे 100, 200, 300 मिली अँपिअरचा प्रवाह मानवी शरीरात वाहिल्यानंतर किंवा त्याला शॉक बसल्यानंतर, 300 मिली अँपिअर शॉक बसल्यानंतर त्याचा श्वास जो आहे तो थांबतो. अतिशय महत्वाची बाब आहे, हे लक्षात घ्या. माणूस सुटत नाही याचा अर्थ काय, माणूस चिकटून राहतो याचा अर्थ काय, तर मेंदूनच काम करायचं बंद केलेलं असतं. श्वास थांबतो 300 मिली अँपिअरच्या प्रवाहात, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जाऊया. 900 आणि 1000. 900 मध्ये काय होणार, तर त्या 900 मिली अँपिअर मध्ये त्या शरीराचा जो भाग तो झालेला असतो विद्युत वाहिनीशी किंवा त्या संपर्कात जो शरीराचा भाग आलेला आहे तो जळू शकतो, भाजू शकतो. गंभीर स्वरूपाची जी इजा आहे त्या शरीराला होऊ शकते, हे लक्षात घ्या. 900 मिली. तर 1000 मिली अँपिअर म्हणजे आपण पाहिलं की 100 वॅटचा जो बल्ब जळतो तेवढा प्रवाह आपल्या शरीरात वाहिला की 1000 मिली अँपिअर करंट आपल्या शरीरात गेला. म्हणजेच काय, 1 अँपिअरचा प्रवाह आपल्या शरीरात गेला. म्हणजे 100 वॅटच्या बल्ब इतका जर प्रवाह आपल्या शरीराला गेला तर माणूस जाऊ शकतो, गंभीर स्वरूपाची इजा त्याला होऊ शकते, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये जाऊ द्या. महत्वाची माहिती आहे आणि तुम्ही या व्हिडिओसाठी वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.